रतिपूर नावाचं एक खूपच सुंदर गाव होतं, जिथे एक पण माणूस गरीब नव्हता. एक दिवस या गावाच्या किनाऱ्यावर एक माणूस राहायला येतो आणि एक तुटलेल्या जुन्या घराचा वापर करायला लागतो आणि मग तो प्रधानकडे काम मागण्यासाठी जातो. अरे भाऊ, नवीन वाटतोय, कुठनं आलाय? अरे मी तर शेजारच्याच एका गावात राहत होतो. आता विचार करत आहे की इथे बसून जाऊ. अच्छा, पण तिथे राहशील कुठे? प्रधानजी, मी गावाच्या किनाऱ्यावर एक तुटलेलं घर बघितलं आहे. विचार करतोय की त्यातच राहून घेईल. अच्छा, तर तुला त्या पुराणा झोपडीत राहायचं आहे. काही गोष्ट नाही, राहून घेशील, पण तू या गावात जास्त दिवस नाही टिकू शकशील भाऊ. ते का बरं प्रधानजी? या गावात कुठलाच व्यक्ती गरीब नाही आहे. बस फक्त एक तूच आहे. गावातले तुला अपनावणार नाहीत भावा. अरे प्रधानजी, जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी इथे खूप सारं धन घेऊन आलो, तर तुम्ही माझ्या घरी बसण्याची चिंता नका करू. मी ते पुराणं घर नव्या तरीकेनं बनवून टाकणार. तर मग इथं माझ्याकडे का आला आहे? मला तर वाटलं की कामाच्या शोधात आला आहेस. जी, एकदम बरोबर विचार केला तुम्ही. जेव्हा मी घर बनवून घेईल तेव्हा मला कामाची किंवा एका नवीन दुकान उघडण्याची आवश्यकता पडेल. त्यासाठी तुमच्याकडनं विचार विमर्श करायला आलो होतो. अच्छा, तर ठीक आहे. माझीच जमीन पडलेली आहे का बाजारात, तर तू तीच विकत घेऊन घेशील. आणि घर बनवण्यासाठी लोक कुठून मिळतील? ते तर गावाच्या बाहेरून बोलवावं लागतील. तू चिंता करू नको. आजचा दिवस त्या घरात काढ. मी उद्या झाल्यावरच त्यांना तिकडे पाठवून देईल. जी प्रधानजी, जे तुम्ही म्हणाल. असं बोलून लच्छू आपल्या घराकडे निघून जातो आणि प्रधान हसायला लागतो. संध्याकाळ झाली आणि प्रधानच्या घरामध्ये 2 लोक आली. ललित आणि मोहित, एक नवीन काम आलंय. कसलं काम प्रधानजी? ह्या गावाच्या किनाऱ्यावर जे जुनं घर आहे तिथे एक नवीन माणूस आला आहे, लच्छू नावाचा. म्हणतो की धनपरयुक्त आहे, एक नवीन दुकान उघडू इच्छितो आणि सोबतच एक घर पण बनवायचं आहे त्याला. तर तुम्ही काय म्हणत आहात की आता आम्ही घर बनवू? मोहित, पूर्ण गोष्ट ऐक. त्यांनी म्हटलं की खूप धन आणलाय त्यांनी. काय प्रधानजी? बरोबर ओळखलंस तू. ओ, तर अशी गोष्ट आहे. मग तर त्याचं घर बनवायला आम्ही उद्याच येऊन जाऊ आणि संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करून टाकू. ठीक आहे, आता कामावर लागा तुम्ही 2 जण. दुसऱ्या दिवशी ललित आणि मोहित लच्छूच्या घराच्या समोर उभे होते. अरे बाबा लच्छू, हेच घर आहे का तुझं? प्रधानजींनी म्हटलं होतं की हाच पत्ता आहे. माहित नाही तुम्ही कुठे आहात. तेव्हा दरवाजा उघडतो आणि लच्छू बाहेर येतो. हां जी दादा, मीच लच्छू आहे आणि हेच घर मी विकत घेतलं होतं. तुम्ही बस याला चांगल्या रीतीनं बनवून द्या. चिंता करू नका, साफ करून देऊ पूर्ण. आता हे बंजर घर वाटू लागेल चकाचक. ठीक आहे दादा, आणि पैशाची चिंता करू नका. मी सगळा पैसा काम झाल्यावरच देऊन देईल. ललित आणि मोहित घराच्या आत घुसताच ते बघतात की तिथे फक्त एक पेटी ठेवलेली होती आणि एक कपड्याची गठरी. ठीक आहे दादा, तर आम्ही काम सुरू करून देतो. हो, तुम्ही दोघं काम करा. काही जरूरत पडली तर मला सांगाल. हो दादा. दोघांना काम करता करता खूप वेळ झाली होती. खूप ऊन पडलं होतं. लच्छू बोलायला लागतो. दादा, मी तुम्हाला दोघांसाठी काही खायला घेऊन येतो. हो दादाजी, आम्हाला भूक लागली आहे. तुम्ही याल तोपर्यंत आम्ही आजचं काम पूर्ण करून घेऊ. हो, पूर्ण साफ करून देऊ. हो हो, ठीक आहे दादा. तुम्ही दोघं काम करा, मी आत्ताच आलो. लच्छू तिथून असं बोलून निघून जातो. दादा, दादा हा तर गेला. आता आपण अस्सल काम सुरू करू. काम तर आल्यावरच झालं होतं मोहित. ते कसं दादा? ते बघ, फक्त एक संदूक ठेवला आहे आणि एक बक्सा ज्यात कपडे दिसत आहे. अजून कुठलं सामान ह्या माणसानं नाही ठेवला आहे. अच्छा, तर मग तो खजाना नक्की त्या संदुकेतच असेल. तुम्ही तर खूप हुशार आहात दादा. चल मोहित,
साफ करून टाकू. दोन्ही भाऊ मिळून त्या संदूकला उघडतात. त्यांना सोन्या चांदीचे सिक्के भेटतात. दोघे जण पूर्ण संदूक उचलून तिथून पळून जातात. अरे बाबा ललित मोहित, कुठे गेले तुम्ही दोघं? मी जेवण घेऊन गेलो. लच्छू चोहीकडे डोकं फिरून बघायला लागतो, पण त्याला कुठेही कोणच दिसत नाही. मग तो बघतो की त्याची पेटी गायब झालेली आहे. हे बघून तो रडायला लागतो. अरे लुटलो, मी बर्बाद झालो. माझ्या पूर्ण जीवनभराची मेहनत चालली गेली. आता मी काय करणार? लच्छू प्रधानच्या घरी जातो. प्रधानजी, प्रधानजी. काय झालं भाऊ, तू रडत का आहे? सगळं लुटलं, मी लुटलो. थोडं शांत हो आणि मला पूर्ण गोष्ट सांग. तुम्ही ज्या 2 माणसांना आज पाठवलं होतं, त्यांनी माझा सगळा पैसा, माझ्या जीवनभराची पूर्ण कमाई चोरी केली आणि तिथनं पळून गेले. हे कसं होऊ शकतं? काय त्या दोघांनी सगळे पैसे चोरी केले? किती पैसे होते त्या संदूकमध्ये? खूप पैसे होते. माझ्या जीवनभराची कमाई होती त्यात. मी आपली सगळी जमिनी आणि घर विकून ते पैसे घेऊन आलो होतो की ह्या गावात येऊन एक नवीन आयुष्य सुरू करील. सोन्या चांदीचे खूप सिक्के होते त्यात. अच्छा, खूपच दुःखद गोष्ट झाली ही तर भावा. थांब, मी पाणी आणतो तुझ्यासाठी. जसंच प्रधान उठून पुढे वाढतो, त्याच्या खिशामधून एक सोन्याचा सिक्का खाली पडतो. लच्छू त्याला उचलतो आणि खूप ध्यानपूर्वक त्याला बघायला लागतो. प्रधानजी, हा सिक्का माझा आहे. म्हणजे तुम्ही पण ह्या खेळात मिळालेले आहात. मला माझे पैसे वापस करा. अच्छा, तर तुला शेवटी माहीतच पडलं. काही गोष्ट नाही. जर आता माहीत पडलंच आहे तर काय केलं जाऊ शकतं? बाहेर या ललित आणि मोहित. ललित आणि मोहित दोघे जण तिथे येतात. तुम्ही तिघं मिळून आहात, मी समजलो. चुप्पण कर भाऊ. पैसाचा एवढा मोह चांगला नाही आहे, म्हणून आम्ही तुझ्याकडून ते घेऊन घेतले. हो बाबा लच्छू, उपकार केला आहे आम्ही तुझ्यावर, जगाच्या मोहापासून छुटकारा देऊन. जा, फेकून द्या याला. ललित आणि मोहित त्याला घराच्या बाहेर टाकतात. चल जायत ना. आता परत दिसशील नको प्रधानजीकडे. हो. लच्छू रडत रडत जंगलकडे जाऊन खाली बसतो. तेव्हा तिथे एक भिकारी येतो. का रे भाऊ, रडत का आहेस? तुला नाही समजणार. एका भिकाऱ्याला एक दुसरा भिकारी नाही समजणार तर ते व्यर्थ आहे भावा. मी भिकारी नाही आहे. माझे सगळे पैसे ह्या गावाच्या प्रधानानं चोरी केले आहे. तर झाला ना भिकारी तू पण. हो, बहुतेक तू बरोबर बोलतोयस. आता मी काय करू, मला काही समजत नाही आहे. मला काही पैसे देऊन दे तर मी तुझी मदत करू शकतो. आता भिकारी म्हणून चिडवत होता आणि आता पैसे मागतोय. गजबची माया आहे. समजतो, पण भूक इतकी लागली आहे की काय करू. लच्छू आपल्या खिशामधून सगळे पैसे काढून त्याला देऊन टाकतो. बस हे शेवटचे पैसे उरले होते माझ्याकडे. सगळे पैसे देऊन दिले मला आणि स्वतःसाठी काही का नाही ठेवलं? तू पण तर त्रासात आहे. मी तर आज जेवण जेवलं होतं. तू पण जेवून घेशील याच्यातून. काय मागतो मी पण तुला ते देणार. माझं बोललेलं खाली जात नाही, तर विचार करून मागशील. बहुतेक तू खोटं नाही बोलत आहे, पण तरी पण सध्या मी या हालतीत नाही आहे की काही विचार करू शकेल आणि मागू शकेल. आपल्या इच्छेप्रमाणे जे योग्य वाटेल ते देऊन दे. ठीक आहे, तर ज्या घरात तू राहत होता तिथे एक खुफिया महल येऊन जाणार. काय खरंच? एवढं भव्य घर तू मला का देतोय? मी ह्या सगळ्या गोष्टींपासनं दूर आहे भावा. मी ना कोणापासनं भीक मागतो ना कोणाला काही देतो. जे दानमध्ये मिळतं ते बिना काही म्हणता स्वीकार करून घेतो. तुला मी मागितलं होतं तर तुला परत करून टाकलं. तेव्हा भिकारी
तिथे एक पेटी प्रकट करतो आणि लच्छूला देऊन टाकतो. ही संदूक कसली आहे? भाऊ, ह्या संदूक मध्ये अनगिनत पैसे आहे, ज्यानं तुला कधीच पैशांचा अभाव नाही होणार. तुझ्या व्यतिरिक्त जर कोणी पण ह्या संदूकला उघडेल तर तो याच्यात कैद होऊन जाणार. तुमचा खूप खूप धन्यवाद महाराजजी. अरे भाऊ, चिंता का करतो? देवाचं नाव घे आणि काम कर, मग जे व्हायचंय ते होऊ दे. लच्छू हात जोडून त्या माणसाला प्रणाम करतो आणि त्याच्या गेल्यानंतर आपल्या खुफिया महलकडे परत येतो. जसंच तो दरवाजा उघडतो तर जसं की आतून ते जसं एक महल होतं. वाह, हे तर खरंच एक महलासारखं आहे. लच्छू एकदम अचंबित होऊन पूर्ण महलला बघायला लागतो. तेव्हा त्याला दरवाज्यावर एक आवाज ऐकायला येते. पेटीला खाली ठेवून तो दरवाजा उघडण्यासाठी जातो. दरवाजा उघडतानाच ललित मोहित आत घुसून येतात आणि एका सेकंडसाठी एकदम अचंबित राहतात. हे काय आहे? कसं? कुठून? कधीपासनं? काय काम आहे? आता का आले आहे तिथं? प्रधानजी! प्रधान पण घराच्या आत येतो. काय आहे तुम्हा तिघांना? आता काय हवंय माझ्यापासून? दिव्य आहे हे भवन. कुठून मिळालं हे तुला? तुमच्याशी मतलब? आपल्या कामाशी काम ठेवा आणि जा इथनं आता. ह्या घरावर मी कब्जा करून टाकील काही दिवसापासनं. आणि हे संदूक जे तिकडे दिसतंय ना, यात वाटतंय खूप पैसे ठेवले असतील यानी. हो प्रधानजी, बरोबर म्हणत आहात. तसाच संदूक आहे जसा हा घेऊन आला होता. आम्हाला वाटलं फक्त एक आहे याच्याकडे, पण याने तर दुसरा पण लपवून ठेवला होता. एवढं दिव्य खुफिया महल माझ्यासारख्या प्रधानासाठीच बनलं आहे आणि हे संदूक ह्या महलासोबत मिळत आहे. तेच झालं. चला याला उघडूया प्रधानजी. नाही, याला हात नका लावू. याला फक्त मी उघडू शकतो. जर कोणी अजून याला उघडायचा प्रयत्न केला तर माहित नाही काय होऊन जाणार. मूर्ख समजतोस का? लच्छूचं बोलणं काटून प्रधान, ललित आणि मोहित त्या पेटीला उघडायला जातात आणि जसंच ते त्या पेटीला उघडतात ती पेटी त्या तिघांना आत ओढून घेते. लच्छू त्या तिघांना बघतच राहतो आणि मग भीतीने ताबडतोब ती पेटी उघडून बघायला लागतो. त्या पेटीमध्ये फक्त हिरे आणि जवाहरातच होते आणि ते तिघेजण कुठे गेले ह्याचा कुठेच आत्तापत्ता नाही चालला. तेव्हापासून लच्छू आपल्या खुफिया महलमध्ये राहायला लागला. सीताराम राजगड गावामध्ये राहत असायचा. राजगड गावामध्ये रस्ता बनल्यामुळे गावाचा विकास व्हायला सुरुवात झाली होती. अजून कसा आहे सीताराम? सगळे लोक शहरात काम शोधायला जात आहे. काय तू नाही जाशील? नाही, मी तर आपल्याच गावात थांबून काहीतरी काम करून घेईल. पण तू करशील काय? विचार करतो एक मोठंसं घर बनवू आणि त्यात किरायदार ठेवून आपले खर्च चालून घेऊ. पण तुझ्याकडे घर बनवायला एवढे पैसे कुठनं येतील? गवताचं घर बनवील. हो, असं होऊ शकतं. गवताची तर आपल्या गावात काही कमी नाही आहे. बघशील, मोठ्या महालासारखं घर असेल माझं. सीताराम जंगलामध्ये जातो आणि तिथून खूप जास्त सुकं गवत घेऊन येतो आणि त्या गवताला विणून घर बनवायला सुरुवात करतो. खूप दिवस रात्र मेहनत केल्यानंतर सीतारामचं गवताचं घर बनून तयार होतं. काही दिवस शोधल्यानंतर सीतारामला एक भाडेकरी मिळतो. मला 2 खोल्या हव्या आहेत. मी आपल्या परिवारासोबत तुमच्या ह्या गावातल्या शाळेत शिकवायला आलो आहे. हो, या गुरुजी. तुमच्या सगळ्यांसाठीच तर बनवलं आहे. येऊन जा. सीताराम भाडेकरूला घर दाखवतो. भाडेकरूला घर आवडतं. काही दिवस निघून गेल्यानंतर, अरे सीतारामजी, तुमच्या घरात तर खूप उंदीर आहेत. हे तर रात्री बरोबर झोपू पण नाही देत. माफ करा गुरुजी. मी आजच उंदीर पकडायची जाळी आणून सगळ्यांना पळवून टाकतो. सीताराम दुकानामध्ये जाऊन उंदराचं जाळं खरीदतो आणि उंदराच्या जाळ्याच्या मदतीने जंगलामध्ये सोडून येतो.
काही दिवसापर्यंत तरी भाडेकरूला काहीच प्रॉब्लेम होत नाही. परंतु जसा पावसाचा ऋतू येतो, पावसाचं पाणी सीतारामच्या गवताच्या घरामध्ये घुसू लागतं. ही समस्या घेऊन भाडेकरी पुन्हा सीतारामकडे येतो. सीतारामजी, आता नवीन समस्या उभी झाली आहे. काय गोष्ट आहे सांगा. तुम्ही स्वतःच चलून बघून घ्या. भाडेकरू सीतारामला आपल्या खोलीमध्ये घेऊन जातो, जिथे छताचं पावसाचं पाणी खाली टपकतंय. हे बघा, थोडासा पाऊस पडला नाही की पाणी टपकणं सुरू होऊन गेलं. आता तुम्हीच सांगा, पावसाळ्याच्या दिवसात तर इथे पाणी येऊन वादळच येऊन जाईल. माफ करा गुरुजी, मी याचं काहीतरी बंदोबस्त करतो. त्रिपाल बाजारातून एक मोठासा ताडपत्री खरेदी करून घेऊन येतो, ज्याला तो आपल्या घराच्या वरती घालतो. हे घ्या गुरुजी, आता तुमची पाणी टपकायची समस्या पण दूर होऊन गेली. हळूहळू पावसाचा ऋतू सुरू व्हायला लागतो आणि जोरदार मुसळधार पाऊस सुरू होतो, ज्यामुळे सीतारामच्या घराचा कागद आणि ताडपत्री दोघेही फाटून जातात आणि पावसाचं पाणी एक साथ घरामध्ये घुसतं. भाडेकरू रागामध्ये सीतारामकडे जातो. बघा सीतारामजी, आता तर हद्दच झालीये. घरातलं सगळं राशन ओलं होऊन गेलंय. अशामध्ये कसं कोणी तुमच्या ह्या घासपूसच्या घरात राहू शकतं? माफ करा गुरुजी, समोर असं नाही होणार. माफी नका मागू, काहीतरी करा. जर तुम्ही एका आठवड्यात हे घर ठीक नाही केलं तर मी आपली खोली सोडून नेहमीसाठी चाललो जाईल. नाही नाही नाही, अशी नौबत नाही येणार. तुम्ही मला काही दिवसांचा वेळ द्या, मी काहीतरी करतो. सीताराम खूपच चिंताग्रस्त होतो आणि विचार करू लागतो की तेव्हा त्याला काळजीत बघून त्याचा मित्र दिवाकर त्याला विचारतो, काय झालं? आज खूप चिंतेत दिसत आहेस. हो, पावसाळ्यामुळे घरात सगळं पाणी घुसतंय, ज्याने भाडेकरीनी घर खाली करायचं म्हटलंय. आता घासपूसचं घर आहे तर पाणी तर घुसणारच ना. समजतच नाहीये की काय करू. तर काही ताडपट्टी किंवा प्लास्टिकची ताडपत्री लावून बघ. ते सगळं करून पण बघून घेतलं, त्याचा पण काही फायदा नाही झाला. ठीक आहे, जर तुझ्या समस्याचं काही हल मिळालं तर मी तुला नक्की सांगणार. दिवाकर एवढं सांगून तिथून निघून जातो आणि सीताराम पुन्हा विचारात पडतो की तो कसा आपल्या घराला पावसापासून गळण्याचं थांबवू शकतो. काही दिवस निघून जातात, परंतु सीताराम काहीच करू शकत नाही आणि पावसाचं पाणी घरात घुसत असल्यामुळे आता भाडेकरू घर खाली करायला लागतो. गुरुजी, काही दिवस अजून थांबून जा. हे बघा सीतारामजी, मी तुम्हाला 1 आठवड्याची वेळ दिली होती आणि 10 दिवस होऊन गेले. तुम्ही स्वतःच बघून घ्या, घराच्या आतमध्ये पाण्याचा तळाव बनलेला आहे आणि ह्या तळात मी आपल्या परिवारासोबत कसं राहणार? हे देवा, मोठ्या मुश्किलनी तर एक किरायदार मिळाला होता. दुसरा किरायदार कुठून शोधून आणील? आणि किरायदार मिळाला पण तरी मी ह्या टपकत्या छताचं काय करू? सीताराम खूपच दुःखी आणि निराश होतो की तेवढ्यात त्याच्याजवळ दिवाकर येतो. मला तुझ्या समस्याचं समाधान मिळालं आहे. काय? लवकर सांग. दिवाकर सीतारामला एक पुस्तक देतो. या पुस्तकाचं मी काय करणार? जेव्हा रामजी आणि सीतामा वनवास गेले होते तेव्हा त्यांनी जंगलात एका जादुई गवताच्या झाडांनी घर बनवलं होतं, जे की त्यांना सर्दी गरमीपासून वाचवायचं. अजून पण खूप चमत्कारी गुण त्या गवतात आहे. पुस्तक उघडून बघ, तुला सगळं माहीत पडून जाणार. सीताराम पुस्तक खोलून त्या जादूच्या गवताच्या झाडाला बघतो आणि आनंदी होतो. तो पुस्तकाला घेऊन जंगलामध्ये जातो आणि जादूच्या गवताला शोधू लागतो की तेवढ्याच सीतारामच्या मागे एक सिंह पडतो. सीताराम स्वतःला वाचवण्यासाठी खूप जोरात पळू लागतो आणि जाऊन एका खूप मोठ्या खड्ड्यामध्ये पडतो. सीताराम जेव्हा त्या खड्ड्यामध्ये पुढे चालू लागतो तेव्हा तो बघतो की समोर काहीतरी चमकतंय. सीतारामला समजून चुकतं की हे तेच गवत आहे. जेव्हा तो त्याच्या जवळ जातो तेव्हा तिथे त्याला एक वानर दिसतो. तुला काय पाहिजे सीताराम? मला हे जादुई गवत पाहिजे. यासाठी तुला माझ्या 3 प्रश्नांचं उत्तर द्यावं लागेल. जर उत्तर बरोबर असले तर तुला हे जादुई गवत मिळून जाणार. हे वानर रूप धारण केलेले हनुमानजी, तुम्ही प्रश्न विचारा. राजाराम किती वर्षांसाठी वनवास गेले होते? 14 वर्षांसाठी.
राजा रामचा सर्वात मोठा शत्रू कोण होता? लंकापती रावण. आता शेवटचा प्रश्न, भगवान श्रीरामांना महापुरुष का म्हणतात? कारण की एक राजा होऊन पण त्यांनी त्यांच्या पित्याच्या वचनेचं मान ठेवायसाठी राजघराणं सोडून वनवास जायचा निर्णय घेतला होता. तू सगळ्या प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले आहेस. तुला जितका पाहिजे तू तितका जादुई गवत घेऊन जाऊ शकतो. जय हो सीता मैया की, जय हो रामजीची. हे ईश्वर, ह्या गरीबावर आपली कृपा दाखव. जय हो प्रभू, तुम्ही तुमचा चमत्कार दाखवून दिला. जय हो सीता माता, जय हो रामचंद्रजीची. सीताराम जादूच्या गवताचं एक मोठं गाठोडा बांधून घरी घेऊन येतो. सीताराम त्या जादूच्या गवतापासून आपल्या घराचं छप्पर विणू लागतो. जसा सीताराम त्या जादूच्या गवतापासून आपल्या घराचं छप्पर बनवतो, त्याचं संपूर्ण घर जादूच्या गवतापासून राजवाडा बनतो. अरे वा सीताराम, हा तर चमत्कार होऊन गेला. ही सगळी तर प्रभू रामचंद्रांची कृपा आहे आणि तुझ्या सांगितलेल्या पुस्तकाच्या नुसक्यांनी कमाल करून टाकलंय. खूप खूप धन्यवाद दिवाकर. या धन्यवादची काय गोष्ट आहे? जर कठीण वेळातच एक मित्र दुसऱ्या मित्राच्या कामी नाही आला तर मित्रताच काय? ये, तुला आतमधून आपलं जादुई गवताचं घर दाखवतो. सीताराम दिवाकरला आपला जादूचा राजवाडा दाखवण्यासाठी घेऊन जातो. जेव्हा ही गोष्ट भाडेकरूला समजते की सीतारामच्या गवताची झोपडी जादूच्या गवताचा राजवाडा बनला आहे, तेव्हा तो आपलं सगळं सामान घेऊन सीतारामच्या घरी पुन्हा येतो. मला माफ करा सीतारामजी, मी तुमच्या घराला सोडून चाललो गेलो होतो आणि त्यात तुम्हाला काय काय बोलून बसलो. काही होत नाही गुरुजी, त्यावेळेस माझ्या घराची हालत पण ठीक नव्हती आणि अशा पाणी टपकणाऱ्या घरात भला कोण कसं राहणार तुम्ही सांगा. पण आता माझं घर पूर्ण ठीक झालं आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण परिवारासोबत वापस येऊ शकता. भाडेकरू आपलं सगळं सामान आणि कुटुंबाला घेऊन सीतारामच्या जादूच्या गवताच्या राजवाड्यामध्ये पुन्हा राहायला येतो. हळूहळू सीतारामच्या जादूच्या गवताच्या राजवाड्याची गोष्ट लोकांना कळायला लागते आणि काही नवीन भाडेकरू राहण्यासाठी जादूच्या गवताच्या राजवाड्यामध्ये येऊ लागतात. उत्तराखंड येथील एका गावात कमलेश आपल्या पत्नीसह आणि मुलीसह राहत होता. कमलेश खूप मेहनत करत असे, रोजगारावरती काम करत असे आणि आपल्या परिवाराचं पालन पोषण करत असे. त्याला एक मुलगी होती, तिचं नाव डॉली, जी मोठ्या शाळेत शिकत होती. डॉलीची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली होती, त्यामुळे कमलेश दिवस रात्र एक करून मेहनत करत असे आणि डॉलीच्या शाळेची ट्युशनची फी भरत असे. परंतु डॉलीचं अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं. ती दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असे, नाहीतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ काढत असे. पूर्ण दिवस तिचा मोबाईल वापरण्यातच निघून जायचा आणि ती अभ्यासाला अजिबात हात लावत नसे. दिवसभर मोबाईल मध्येच असते, कधीतरी अभ्यास करत जा. तुझी आई आणि मी दिवसभर मेहनत करून तुला शिकवत आहे आणि तू आहे की दिवसभर या मोबाईल मध्ये पडून असते. रिझल्ट जर बेकार आला ना तर तुझी आणि तुझ्या या मोबाईलची खैर नाही. ओफो बाबा, काय तुम्ही पण सकाळी सकाळी सुरू होता बरं. आता तुम्हाला कामाला उशीर नाही होते का? डॉली आपले वडील कमलेश सह वाद घालत असते आणि तेवढ्यात तिथे त्यांच्या घराचे मालक म्हणजेच लँडलॉर्ड येतात. अरे भाऊ, कसा आहेस कमलेश? तू या महिन्याचं भाडं नाही भरलाय. कधीपर्यंत देण्याचा विचार आहे भाऊ? या महिन्याच्या अखेरीपर्यंत 3 महिन्याचा भाडं आणि 15,000 डिपॉझिट घेऊन ये, नाहीतर घर खाली करून टाक. मी सांगतोय तुला. जी हुजूर, मी एवढे पैसे कुठून आणणार? मी तुम्हाला 3 महिन्यांचं भाडं नक्की देणार, पण 15,000 डिपॉझिट मी कुठून भरणार? हे मला नको सांगू. मला तुझ्यापेक्षा चांगला भाडेकरू मिळालाय. भाडं आणि डिपॉझिट दोन्हीही जास्त देणार आहे. एवढं बोलून घरमालक तिथून निघून जातात. कमलेश आणि त्याचा परिवार आता खूप सुन्न होतात आणि विचारात पडतात, आता आपण काय करायचं? डॉलीचे बाबा, आता आपल्यापाशी दुसरा कोणता मार्ग बी नाही आणि कोणी नातेवाईक पण नाहीत की ज्यांच्याकडून आपण मदत घेऊ शकू. अरे मला काहीच समजत नाही आहे ग. अंधार नजर येतोय. एवढं बोलून कमलेश आपल्या कामावर निघून जातो. कमलेश जेव्हा आपल्या कामावर पोहोचतो तेव्हा तो पाहतो की दुसरे कामगार तिथून आपलं सामान उचलून दुसरीकडे निघून जात आहेत.
अरे माहित नाही, आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं. किस्मत खूप खराब सुरू आहे. अरे काय झालं भाऊ, सगळे मजदूर कुठे चालले? अरे कुठे जाणार, आपापल्या घरी. आणखी कुठे? सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय. त्या माणसाचं ऐकून कमलेश धावत धावत ठेकेदारकडे निघून जातो. अरे ठेकेदार साहेब, आम्ही सगळे मजदूर कुठे जाणार? आमच्या घरी मुलं बाळ आणि परिवार आहे. अरे तर मी काय करू? मी काय जाणून बुजून काम बंद केलंय का? ज्यांची जमीन आहे त्यांचा चांगल्याने व्यापार नाही झाल्यामुळे सगळ्यांना काढून टाकलंय. ठेकेदार साहेब, तुमच्याकडे दुसरं काम असेल तर कृपा करून सांगा, नाहीतर माझा परिवार रस्त्यावर येईल. अरे इथे तर काही नाहीये, तुला बाहेरच काहीतरी शोधावं लागेल. मला माफ कर. कमलेश ठेकेदाराने सांगितलेल्या गोष्टी ऐकून तिथून निघून जातो आणि रस्त्यात एका मंदिरापाशी बसून विचार करायला लागतो. अरे देवा, आपल्या मुली आणि परिवाराला कसं सांभाळेल मी? मला तुमची मदत हवी आहे. काहीतरी रस्ता दाखव देवा, मार्गदर्शन कर. त्याच वेळी तिथे एक माणूस धावत धावत मंदिराच्या दिशेने येत असतो आणि तिथे येऊन मंदिराच्या पाठीमागे लपून बसतो. त्या माणसाच्या मागे खूप जण धावत येत असतात. अरे कुठे लपलाय? आज तर तुला सोडणार नाहीये, बाहेर ये. चल, त्याला दुसऱ्या बाजूने बघूया. त्याला पळताना मी बघितलंय. कमलेशने त्या माणसाला लपताना पाहिलं होतं आणि तो त्या माणसाशी बोलायचा विचार पक्का करतो. काय झालं भाऊ? काय चोरी करून पळताय ज्यामुळे ते लोक तुमच्या मागे धावताय? मी कुठला चोर नाहीये. माझी एक प्लास्टिक बनवण्याची फॅक्टरी आहे. सरकारने त्याच्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे लोक मला मारण्यासाठी मागे धावताय. त्यांचं म्हणणं आहे की प्लास्टिकचा वापर करून वातावरणाला दूषित केलंय. वातावरणाला तर तुम्ही दूषित केलंच आहे. जा, यामध्ये मी तुमची कुठलीच मदत नाही करू शकत. एवढं बोलून कमलेश तिथून जाण्यासाठी निघतो. परंतु तेवढ्यात त्याला कैलाश आवाज देतो. अरे ऐक भावा, एक मिनिट थांब. काय तू मला तुझ्या घरी काही दिवसांसाठी ठेवू शकतोस? जसा हा माहोल शांत होईल मी परत आपल्या घरी आणि दुसरा व्यवसाय सुरू करून टाकीन. अरे भाऊ, इथे माझेच खाण्याचे लाले आहे आणि वरतून तुम्हाला उलटा बोलतोय. कमलेश तिथून निघून जातो आणि स्वतःच्या घरी जाऊन घडलेला सारा प्रकार मधू आणि डॉली यांना सांगतो. आता आपण काय करायचं? डॉलीच्या बोर्डाची परीक्षा तोंडावर आलीये. आपल्या घराच्या समस्येमुळे डॉलीचं नुकसान नको व्हायला. डॉली त्यावेळी सुद्धा आपल्या मोबाईलवरच गेम खेळत असते आणि हे सर्व ऐकल्यानंतर डॉली म्हणते, बाबा, आपण प्लास्टिकचं घर बनवून त्याच्यामध्ये राहिलो तर? प्लास्टिकचं घर कसं? प्लास्टिकमुळे तर आपलं वातावरण ठीक नाही राहत. आजच माझ्या एका माणसासोबत भेट झाली होती ज्याच्या मागे लोक लागली होती. प्लास्टिकची फॅक्टरी होती त्यांची. तुम्ही त्या माणसाला ओळखता का? त्यांच्या फॅक्टरीमधून आपण काही बॉटल घेतल्या आणि आपलं स्वतःचंच घर बनवलं तर? मी सुद्धा ऐकलंय की प्लास्टिक कधी खराब होत नाही आणि त्याने आपल्या घराची समस्या पण दूर होईल आणि त्या माणसाच्या कारभारात पण त्याला मदत होईल. अरे तुम्हा सगळ्यांचं डोकं ठिकाणावर तर आहे ना? काही पण बोलत जातात. प्लास्टिकचं घर कसं बनवू शकता? घरच्यांचं बोलणं ऐकून कमलेश रात्रभर त्या प्लास्टिकच्या घराबाबतच विचार करत असतो आणि सकाळी उठताच तो काही चिप्सची पाकिटं आणि बिस्किटाची पाकिटं घेऊन मंदिराच्या दिशेने निघून जातो. कैलाश भाऊ, तुम्ही आहात का निघून गेलाय? मी तुमच्यासाठी वेफर्स आणि बिस्किट घेऊन आलोय. मंदिरात गेल्यावर त्याला दिसतं की कैलाश तिथेच मंदिराच्या बाजूला झोपलेला असतो. काय झालं भाऊ, तू आता येतोय? जेव्हा मच्छरांनी मला रात्रभर त्रास दिला तेव्हा कुठे होता? अरे हे सगळं सोडा. माझ्याकडे एक अशी आयडिया आहे ज्यामुळे आपल्या दोघांचं काम होऊन जाईल. काय आहे जरा मला पण तर सांग. कमलेश कैलासला सर्व प्रकार सांगतो. मला तुमच्या फॅक्टरीच्या प्लास्टिक बॉटलची गरज पडेल. त्याच्या आतमध्ये माती भरून आपण खूप घरं बनवू शकतो ज्यामुळे तुमचा व्यवसाय पुन्हा सुरू होईल आणि आमच्यासारख्या गरिबाची सुद्धा मदत होईल. हां, विचार तर तुझा खूप चांगला आहे. पण तुला काय वाटते, हे काम आपण दोघंजण करू शकू? आपल्याला आणखी पण तर लोक लागेल ना? हां, तुम्ही त्याची नका चिंता करू. माझे काही मित्र मजदूर आहेत ज्यांना कामाची गरज आहे. जर तुम्ही त्यांना रोजाच्या हिशोबाने ठेवाल तेव्हा ते काम करायला सुरू करेल.
कमलेश तडक जातो आणि आपल्या कामगार मित्रांना हा सगळा प्रकार सांगतो आणि सगळे कामगार आपलं आपलं प्लास्टिकचं घर बनवण्यासाठी तयार होतात. चला भावांनो, इतिहासामध्ये आपण आपलं आणि काहीतरी वेगळं करायला जातोय. आपल्याला खूप मेहनतीनं काम करावं लागेल, तेव्हा आपण सक्रिय होऊ. अरे पण आपण आपलं घर बनवणार कुठे? अरे तुम्ही सगळेजण याची चिंता नका करू. माझ्या फॅक्टरी जवळच एक पडीक जमीन आहे. तुम्ही सगळे आपापलं घर तिथे बांधवू शकता. सगळे कामगार प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये माती भरू लागतात आणि बाटलीवर बाटली ठेवायला सुरुवात करतात. त्यानंतर त्यांचं घर बनवण्याचं काम सुरू होतं. काही काळ गेल्यानंतर कामगारांचं मातीच्या ऐवजी प्लास्टिकच्या बाटल्यांचं घर बांधून तयार असतं. परंतु त्याच वेळी त्या गावी खूप मोठा पूर येतो. अरे खूप जोरात पाऊस येतोय. मला वाटतं आपलं प्लास्टिकचं घर डुबून जाईल. डॉली बेटा जरा सांभाळून. पूर्ण गावात पाणी भरलंय. आता आपल्या घरात पण नको शिरायला ते पाणी. प्लास्टिकच्या मजबूतीमुळे पाणी घरात शिरतच नाही आणि काही वेळानंतर पाऊस थांबतो. आपलं घर वाचलंय. ये! सारे कामगार खुश होतात आणि सोहळा साजरा करतात. तेव्हा तिथे डॉली येते. बाबा, हे बघा, माझा रिझल्ट आला आणि मी पहिली आले, माहितीये का? कमलेश आणि त्याचा परिवार हे ऐकून खूप खुश होतात आणि आनंद साजरा करतात.